सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण जे की आपल्या दैनंदिन चालू घडामोडी आहेत या संदर्भात आपण पाहत आहोत. तर पहिली फॅक्ट आहे आपल्या व्हिडिओमधली 2025चा इंदिरा गांधी शांतता आणि निशस्त्रीकरण विकास पुरस्कार कोणाला मिळाला? तर या ठिकाणी आफ्रिकन नेत्या ग्रासा माशेल यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर पुढे जाऊन सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जो की 2026चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर कर्नल सीता शेळके यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे काय सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 विजेत्या सीता शेळके यांचा जिल्हा आपल्याला विचारला गेला तर लक्षात घ्या अहिल्यानगर हा जिल्हा. पुढे आपल्याला पुढची फॅक्ट आहे 2026च्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर CRPFचे जे काही पुरुष दल आहे याच्या तुकडीचं नेतृत्व कोणाच्या मार्फत होणार आहे? तर असिस्टंट कमांडंट सिमरन बाला यांच्यामार्फत हे बघा नेतृत्व केलं जाईल. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की ह्या सिमरन बाला जम्मू काश्मीरच्या आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढची फॅक्ट आहे भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर अमेलिया व्हॅलवर्डे यांची निवड झालेली पाहायला मिळते आपल्याला. पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो. पुढची फॅक्ट आपल्याला विचारली जाईल या ठिकाणी, जे की राम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन कोणत्या दिवशी असतो असाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल. तर तो 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीचं जे की प्राणप्रतिष्ठा स्थापना झाली त्या संदर्भात हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. चक्षू पोर्टलचा उद्देश काय आहे? अलीकडे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे चक्षू पोर्टल बघा सायबर गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारतासोबत नुकताच डिजिटल पेमेंट बाबत करार करणारा देश कोणता ठरला? तर नेपाळ. IMP पॉईंट असणारा मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढची फॅक्ट असेल आपल्या व्हिडिओमधली भारतातील पहिल्या AICTचे उद्घाटन बघा नुकतंच आपल्याला पाहायला मिळेल, जे की लखनौ या ठिकाणी लखनौ शहरामध्ये AICTचं उद्घाटन. उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला लखनौ पाहायला मिळेल. नवाबांचं शहर म्हणतो आपण लखनौला. लक्षात घ्या. पुढची फॅक्ट आपल्याला या ठिकाणी आशियाई बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्यपदी कोणाची निवड आपल्याला पाहायला मिळते? तर एक दिग्गज असे भारतीय बॉक्सर आहेत विजेंदर सिंग यांची निवड आपल्याला झालेली दिसून येते. विजेंदर सिंग लक्षात असू द्या मित्रांनो. तर हे होते आजच्या आपल्या चालू घडामोडीमधील टॉप 10 महत्त्वाच्या पॉईंटला आपण पाहिलेलं आहे चालू घडामोडीमध्ये. तर आपण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसह भेटूया आपण. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचवा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.